नमस्कार मित्रांनो, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट येत आहेत की जी डिसेंबर 2025ची लॉटरी होती, ज्यासाठी अर्जदारांनी 19 मार्च 2026 अर्ज केले होते, या लॉटरीची सोडत कधी आहे? असे खूप लोकांचे मेसेज येत होते. खूप सारे अर्जदार हे त्रासलेले आहेत. जे आता जे चालू आहे सिडकोचं वातावरण खूपच खराब वातावरण चालू आहे. ज्यामध्ये तुम्ही जी जुनी लॉटरी आहे त्याच्याबद्दल कोर्ट केस असेल किंवा ही जी सोडत जी लवकरच होणार होती एप्रिल महिन्यात, ती एप्रिल महिना आता गेलेला आहे, मे महिना आलेला आहे, तरी पण अजूनही त्याच्याबद्दल काही अपडेट दिलेली नाही आहे. तर खूप सारे लोक म्हणत होते की न्यूजला त्यांनी पाहिलेलं आहे की जी सिडकोची जी सोडत आहे ती पुढे ढकललेली आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की याबद्दल सिडकोकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती दिलेली नाही आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल काही भाष्य करणंही चुकीचं आहे. पण सध्याच्या वातावरणावरून तरी असंच वाटतंय की ही जी लॉटरी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहता जी डिसेंबर 2025ची लॉटरी जी लांबणीवर गेली आहे, तसेच जी कोर्ट केस आहे ज्यामध्ये LIGचे जे अर्जदार आहेत त्यांची घरं आता होल्डवरती आहेत, त्यांना पोझिशन देण्यात कोर्टानं सध्या तरी नाकारलेलं आहे आणि पुढल्या डेटपर्यंत म्हणजे निकाल येईपर्यंत कोणतीही हालचाल करण्यासाठी सिडकोला मनाई केलेली आहे. त्यामुळं या सर्व गोष्टींचा एक आता पडसाद तुम्ही पाहू शकता की सर्व लोकांना घर आता कॅन्सल करण्याची इच्छा झालेली आहे. म्हणजे लोक अक्षरशः वैतागलेले आहेत. स्टार्टिंगला किमतीला घेऊन लोक त्रस्त होती. परंतु आता तर अशी अवस्था झाली आहे की सिडको अर्ज भरून घेते, पण त्याची लॉटरी लावत नाही आहे. लॉटरी लावत आहे तर घर देत नाही आहे. अशा प्रकारे पूर्णपणे जे अर्जदार आहेत ते पूर्णपणे फसलेले आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. लोकांनी खूप साऱ्या आशेने अर्ज केले होते. लोकांना आशा होती की हे घर लवकरात लवकर मिळेल आणि पुढं ते होम लोनची प्रोसेस करून त्यांना लवकरात लवकर घरात जाता येईल, घराचा ताबा मिळेल. परंतु आता आपण पाहू शकता काही लोकांनी अर्ज भरताना जी बुकिंग अमाऊंट आहे ती कुणाकडून उचललेली असेल, तसेच लोन घेतलेलं असेल, तसेच लोकांचे होम लोन पण चालू आहेत आणि काही लोकांचं तर घराचं पण भाडं चालू आहे आणि इकडचं पण EMI चालू आहे. त्यामुळे लोकांवरती खूप सारा मोठा खर्चाचा भुर्दंड आला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या सर्वाचा रिझल्ट म्हणूनच सर्व लोक आता हे घर कॅन्सल करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे मला खूप साऱ्या लोकांचे कमेंट्स येत होत्या की घर कॅन्सल केलं तर आमचे किती पैसे जातील, आम्हाला किती रिफंड मिळेल, काय फायदे होतील आणि काय तोटे होतील, याबद्दल खूप सारे लोक विचारणा करत होते. याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनल प्रथमतः आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तसेच जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. तर चालू करूया आजचा व्हिडिओ. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कोर्टाचा जो निर्णय आहे तो नक्की काय आहे त्याच्याबद्दल आपण डिटेल्ड एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर अजूनही जर लोकांना काही शंका असेल तर तिथे जाऊन ते पाहू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घर कॅन्सल केलं तर आपल्याला किती रिफंड मिळेल आणि घर कॅन्सल करावं की न करावं. तर आता आपण पाहू शकता हे सिडकोचं जे तुम्हाला LOI लेटर येतं किंवा अलॉटमेंट लेटर येतं त्याच्यामध्ये हे पूर्ण डिटेल्स दिलेले असतात. त्याच्यामध्ये पाहू शकता इफ द लेटर रिक्वेस्टिंग टू कॅन्सल द बुकिंग इज रिसिव्ड. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की जर तुमच्याकडून सिडकोला घर कॅन्सल करण्यासाठी जर रिक्वेस्ट लेटर मिळालं तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या स्टेजला तुम्ही घर कॅन्सल करू शकता आणि कोणत्या स्टेजला तुम्हाला किती पैसे रिफंड मिळणार आहेत याबद्दल इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता समोर दिलेला आहे अमाऊंट टू बी डिडक्टेड, म्हणजेच अमाऊंट किती डिडक्ट होणार आहे ते तुम्ही सांगितलेलं आहे. याच्यामध्ये पहिला टप्पा आपण पाहू शकता आफ्टर पेमेंट ऑफ बुकिंग अमाऊंट अँड इन्शुरन्स ऑफ LOI. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आफ्टर पेमेंट ऑफ बुकिंग अमाऊंट, ही बुकिंग अमाऊंट आपण जेव्हा घर सिलेक्ट करतो, प्रेफरन्स सिलेक्शन करतो, त्यावेळी आपण हे बुकिंग अमाऊंट आपण भरलेली असते, जी की EWSसाठी 75,000 आहे आणि LIGच्या 1 BHKसाठी 1.5 लाख आणि 2 BHKसाठी 2 लाख रुपये आहे. हे अमाऊंट आपण घर सिलेक्ट करताना भरतो आणि त्याच्यानंतर जेव्हा पण लॉटरी लागते, आता लॉटरीची सोडत होते, त्याच्यानंतर जेव्हा लॉटरी डिक्लेअर होते, लॉटरीमधून आपलं घर लागले की नाही हे आपल्याला कळतं आणि जसं आपलं घर लागलेलं असेल त्यावेळी सिडकोकडून आपला एक LOI येतो, लेटर ऑफ इंटेंट म्हणतात त्याला, की तुम्हाला हे घर लागलेलं आहे, ह्या ठिकाणी लागलेलं आहे, ह्या फ्लोअरला लागलेलं आहे. तर हे जेव्हा आपल्याला लेटर ऑफ इंटेंट येतं त्यानंतर जर आपण घर कॅन्सल केलं, ह्या जर स्टेजला घर कॅन्सल केलं तर आपलं किती अमाऊंट डिडक्ट होते याबद्दल आता आपण पाहूया. बुकिंग अमाऊंट विल बी रिफंडेड आफ्टर डिडक्शन ऑफ 5,000 प्लस GST. म्हणजेच बुकिंग अमाऊंट विल बी रिफंडेड म्हणजे जर तुम्ही EWSमधून जर भरला असाल आणि जर तुम्ही 75,000 रुपये जर भरले असाल तर त्यामधून तुम्हाला 5,000 रुपये डिडक्ट करून तुम्हाला 70,000 रुपये येतील. ॲक्च्युली 70,000 पण येत नाहीत, त्याच्यामध्ये अजून GST पण मायनस होतो, जो की 18% आहे 75,000चा. म्हणजे जे मला वाटतं 2,000च्या आसपास काहीतरी जातात, म्हणजे तुमच्या अकाउंटला 68,000 रुपये येतात. त्याचसोबत जर तुम्ही LIGमधून जर भरला असेल 1 BHKसाठी तर 1.5 लाख रुपयाच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला 5,000 रुपये हे कमी होणार. प्लस GST काय असेल 2-4 हजार रुपये, तो कमी होऊन तुम्हाला 1,40,000च्या आसपास काहीतरी अमाऊंट मिळते. तसेच जर तुमचं घर 2 BHK असेल LIGमधून तर तुम्हाला त्या 2 लाखाच्या अगेन्स्ट हे 5,000 रुपये मायनस होतात. प्लस GST जी असेल 2-4 हजार रुपये ती मायनस होऊन तुम्हाला 1,90,000 पेक्षा थोडीफार जास्त अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी मिळते. तर ही पहिली स्टेज होती ज्यामध्ये तुम्हाला सिडकोने लॉटरी जाहीर करतात, त्यामध्ये तुम्हाला घर लागतं आणि घर लागल्यानंतर तुम्हाला LOI दिला जातो.
जर ह्या स्टेजला जर तुम्ही LOI घेतल्यानंतर जर घर जर कॅन्सल केलं किंवा कोणत्याही ह्या स्टेजला येईपर्यंत जर तुम्ही कधीही घर कॅन्सल केलं तर तुम्ही जी पण अमाऊंट भरलेली असेल त्यातून 5,000 रुपये डिडक्ट होतील, प्लस GST डिडक्ट होईल 1-2 हजार रुपये काय असेल तो, आणि तुम्हाला बाकी सर्व अमाऊंट ही रिफंड होते. आता खूप सारे लोकांचे प्रश्न असतील की ही अमाऊंट आम्हाला रिफंड कधी होणार? तर तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. जेव्हा सिडको 2020-21ला जेव्हा लॉटरी काढत होती त्यावेळी त्यांना जे पैसे रिफंड करायला अराऊंड 6 महिने ते 1 वर्ष लागत होतं. परंतु आत्ता जे रिसेंटली एका लॉटरीमध्ये आम्ही घर कॅन्सल केलं तर त्यामध्ये आम्हाला एक 10 ते 15 दिवसात आम्हाला पैसे रिफंड मिळालेले आहेत. हे आत्ताच 2024च्या लॉटरीचं सांगत आहे. परंतु जुन्या काळात हेच पैसे रिफंड होण्यासाठी एक 6 महिने ते वर्षाचा कालावधी लागत होता. परंतु आता ती प्रोसेस सोपी झाली आहे. तुम्ही जर घर कॅन्सल केलं तर तुम्हाला एक 10 ते 15 दिवसात तरी पैसे येतात. ही माझा अनुभव आहे. त्याच्यानंतर आता सेकंड स्टेज आहे आफ्टर पेमेंट ऑफ कन्फर्मेशन अमाऊंट अँड बिफोर इश्युअन्स ऑफ अलॉटमेंट लेटर. एकदा तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट आल्यानंतर म्हणजे LOI आल्यानंतर काही दिवसानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात त्याची पुन्हा एकदा स्क्रुटिनी करते सिडको, आणि एकदा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर हे पाठवलं जातं. हे कन्फर्मेशन लेटर जसं तुम्हाला आलं की त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन अमाऊंट भरावं लागतात, आणि तुम्ही कन्फर्मेशन अमाऊंट भेटल्याशिवाय तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळत नाही. त्यामुळे ते त्यांनी लिहिलेलं आहे की आफ्टर पेमेंट ऑफ कन्फर्मेशन अमाऊंट अँड बिफोर इश्युअन्स ऑफ अलॉटमेंट लेटर. म्हणजे प्रोसेस समजून घ्या. सिडकोने लॉटरी जाहीर केली, त्याच्यानंतर तुम्हाला LOI आला. LOIच्या वेळी जर तुम्ही कॅन्सल केलं तर वरची स्टेज आहे. त्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर येतं. कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन अमाऊंट भरावं लागतं, जे की सेम आहे. EWSसाठी 75,000, LIG 1 BHKसाठी 1.5 लाख आणि LIG 2 BHKसाठी 2 लाख रुपये. हे तुम्ही कन्फर्मेशन अमाऊंट भरल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर सिडकोकडून येतं. अलॉटमेंट लेटर म्हणजेच काय, तर पूर्ण डिटेल्स की तुमचे हप्ते कधी राहणार आहेत, किती राहणार आहेत, किती अमाऊंट भरायचं आहे, हे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतं. त्यालाच आपण वाटपपत्रसुद्धा म्हणतो. परंतु ह्या स्टेजला म्हणजेच जर तुम्ही कन्फर्मेशन अमाऊंट समजा भरलं आणि तुम्हाला सिडकोकडून अलॉटमेंट लेटर येण्यासाठी थोडाफार टाईम लागतो, ते लेटर येण्याच्या अगोदर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर त्या स्टेजला तुम्हाला किती अमाऊंट रिफंड होणार आहे हे आता आपण पाहू. टोटल कन्फर्मेशन अमाऊंट विल बी रिफंडेड. म्हणजे ह्या स्टेजला जे तुम्ही कन्फर्मेशन अमाऊंट भरलेलं असेल 75,000 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख, ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला इथं रिफंड होतं. त्याच्यानंतर बुकिंग अमाऊंट विल बी रिफंडेड आफ्टर डिडक्शन ऑफ 5,000 प्लस GST. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे तुम्ही कन्फर्मेशन अमाऊंट भरलेले असेल समजा 75,000 आणि जे बुकिंग अमाऊंट असेल 75,000, तर कन्फर्मेशन अमाऊंट ही तुम्हाला ॲज इट इज रिफंड होते. त्याच्यामध्ये 1 रुपयासुद्धा डिडक्ट होत नाही. परंतु जी बुकिंग अमाऊंट असेल 75,000 ती वरती सांगितल्याप्रमाणे किंवा या अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये 5,000 रुपये डिडक्शन होणार, प्लस GST 1-2 हजार रुपये डिडक्ट होऊन पैसे तुम्हाला पूर्ण होणार. म्हणजेच ह्या 2 स्टेजमध्ये तुम्हाला एवढा इम्पॅक्ट होत नाही. फक्त 5,000 रुपये आणि GST तुम्हाला फक्त डिडक्ट होतात. त्यामुळे घर कॅन्सल करायचं असेल तर ह्या 2 स्टेजमध्येच केलेलं कधीही परवडतं. त्याच्यानंतर जर घर कॅन्सल केलं तर त्यासाठी किती भुर्दंड आहे ते आता आपण पाहूया. तर तिसरी स्टेज आहे आफ्टर इश्युअन्स ऑफ अलॉटमेंट लेटर. जसं की मी तुम्हाला सांगितलं, सिडकोने लॉटरी जाहीर केल्यानंतर LOI लेटर मिळतं. LOI लेटर मिळाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन लेटर येतं. कन्फर्मेशन लेटर आल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन अमाऊंट भरावी लागते, आणि कन्फर्मेशन अमाऊंट भरल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतं, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल असतं. त्यालाच आपण वाटपपत्रसुद्धा म्हणतो. जर सिडकोकडून तुम्हाला अलॉटमेंट लेटर आला असेल, वाटपपत्र आलं असेल, आणि त्यानंतर जर तुम्हाला घर कॅन्सल करायचं असेल तर त्यासाठी काय काय पॉलिसीज आहेत त्या आता आपण पाहूया. टोटल बुकिंग अमाऊंट पेड विल बी फॉरबिटेड. म्हणजे जे स्टार्टिंगला जे तुम्ही EWSसाठी 75,000, LIGसाठी 1.5 लाख आणि 2 लाख रुपये जे असतील ते पूर्णपणे फॉरफिट होणार. म्हणजे पूर्णपणे तुमचे ते त्यातला 1ही रुपया तुम्हाला मिळणार नाही. ते 75,000च्या 75,000 सिडको पूर्ण कॅन्सल करते, डिडक्ट करते. ते तुम्हाला परत मिळत नाहीत. त्याच्यानंतर टोटल कन्फर्मेशन अमाऊंट विल बी रिफंडेड. म्हणजे तुमचे कन्फर्मेशन अमाऊंट होते त्याच्यानंतर तुम्ही जे 75,000 किंवा 1.5 लाख किंवा 2 लाख भरले असेल ते पूर्णच्या पूर्ण तुम्हाला रिफंड होतात. त्याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला डिडक्शन होत नाही. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला बुकिंग अमाऊंट जी भरलेली होती 75,000 ते 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, ती फक्त डिडक्ट होते. त्यानंतर जी कन्फर्मेशन अमाऊंट आहे ती पूर्णच्या पूर्ण तुम्हाला रिफंड होते. या ठिकाणी तुम्हाला कोणतंही डिडक्शन नाही. वरच्या स्टेजला आपण पाहिलं होतं की कन्फर्मेशन अमाऊंट पूर्ण मिळतच होती, प्लस बुकिंग अमाऊंट पण मिळत होती 5,000 रुपये डिडक्ट करून. पण ह्या ठिकाणी बुकिंग अमाऊंट पूर्णच्या पूर्ण तुमची डिडक्ट होते, म्हणजेच कट होते. फक्त आणि फक्त कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला रिटर्न मिळते. तसेच जर तुम्ही इन्स्टॉलमेंट भरले असाल, म्हणजे त्यांचे काही स्टेजेस आहेत, 6 इन्स्टॉलमेंटमध्ये आपल्याला हे पूर्ण पेमेंट करायचं असतं. जे पण असेल ते 6 स्टेजेसमध्ये किंवा 6 इन्स्टॉलमेंटमध्ये ते डिवाईड होतं, आणि ते तुम्हाला प्रत्येक टप्प्याला काही दिवसानंतर 1-3 महिन्यानंतर किंवा 2-2 महिन्यानंतर तुम्हाला ते पेमेंट करावं लागतं. जर तुम्ही काही इन्स्टॉलमेंटसुद्धा भरले असतील तर त्या केसमध्ये इफ इन्स्टॉलमेंट आर पेड द अमाऊंट रिसिव्ड विल बी रिफंडेड आफ्टर डिडक्शन ऑफ 10% प्लस GST. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही हप्ते जर भरले असाल, इन्स्टॉलमेंट जर भरले असाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी 10% पैसे सरळ डिडक्ट होणार आहेत, प्लस GST डिडक्ट होणार आहे. म्हणजे जर तुम्ही 10 लाख भरले असाल तर तुम्हाला 1 लाख रुपये तिथे तुमचे डिडक्ट होतील.
जर 20 लाख भरले असेल तर 2 लाख डिडक्ट होतील. जर 50 लाख भरले असेल ऑलरेडी तर तुम्हाला इथं 5 लाख डिडक्ट होतील आणि GSTसुद्धा तेवढाच 18% तुमचा GST डिडक्ट होईल. त्यामुळे ह्या स्टेजला कुणीही घर कॅन्सल करू नये, कारण की या ठिकाणी खूप मोठं आपल्याला नुकसान झेलावं लागणार आहे. तर जर घर कॅन्सल करायचं असेल तर ह्या पहिल्या 2 स्टेजमध्येच करायला पाहिजे. त्याच्यानंतर कॅन्सल करणं म्हणजे थोडं लॉसचंच काम आहे. तर आत्ता ज्यांनी घर भरलेलं आहे, आत्ता ज्यांनी अर्ज भरलेला आहे, म्हणजे डिसेंबर 2025च्या अर्जदारांनी, त्यांना जर घर कॅन्सल करायचं असेल तर त्यांना जास्त काही हे होणार नाही. फक्त ₹5,000 डिडक्ट होतील आणि GST काय असेल ₹1,000-2,000 तेवढं फक्त डिडक्ट होईल. बाकी सगळे त्यांना पैसे रिफंड मिळतील. म्हणजे जर बघायला गेलं, जर डिसेंबर 2025चे जे पण अर्जदार आहेत, ज्यांनी 19 मार्च 2026 पर्यंत अर्ज केलेला आहेत, ते सध्या आता पहिल्या स्टेजमध्ये आहेत, पहिल्या टप्प्यात आहेत. त्यांना फक्त ₹5,000 प्लस GST हे डिडक्ट होणार आहे आणि बाकी सगळे अमाऊंट रिफंड होईल. म्हणजे जर तुम्हाला आता जर वाटते की आता सिडकोचं काही खरं दिसत नाही, LIGवाल्यांना घर देत नाही आहेत, सिडको लॉटरी पण डिक्लेअर करत नाही, जर त्यांना वाटत असेल घर कॅन्सल करावं, तर त्यांचे जर ₹75,000 जर भरले असतील तर ₹5,000 GST, ₹5,000 डिडक्शन प्लस GSTचे 1-2,000 असे ₹68,000 तुमच्या हातामध्ये मिळतील. हे झालं डिसेंबर 2025च्या लोकांसाठी. आणि ज्या लोकांनी 2024मध्ये अर्ज केलेला आहेत, ते लोक सध्या आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये आहेत आणि त्या लोकांना थोडा जास्त नुकसान झेलावं लागणार आहे. 2024च्या अर्जदारांनी कुणी जर इन्स्टॉलमेंट जर भरले नसतील तर तेही कॅन्सल करू शकतात. त्यांनाही फक्त 5,000 प्लस GSTचा भुर्दंड बसेल. परंतु जर कोणी इन्स्टॉलमेंट भरले असतील तर त्यांना नक्कीच 10% अमाऊंट ही त्यांना सोडावी लागणार आहे. तसेच बुकिंग अमाऊंट जी असेल 1.5 लाख, 2 लाख किंवा 75,000 तीही सोडावी लागणार आहे. त्यामुळं त्या लोकांनी सध्या घर कॅन्सल करण्याचा विचार करूच नये. जर डिसेंबर 2025ची लोकं आहेत, त्यांना जर अडचण असेल, जर त्यांना फायनान्शियली जर स्टेबल नसतील, तर त्यांनी हे घर कॅन्सल केलेलं कधीही बरं. कारण का आता पुढं ही सिडकोच्या लॉटरीचं परत आता कोर्टात गेलेला आहे हा निर्णय. त्यामुळे आता कोर्टाचा कधी निर्णय राहील तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे जर त्यांना वाटत असेल की आपण मोकळं व्हावं तर ते कॅन्सल करून घर मोकळं होऊ शकतात. फक्त 5,000 ते 7,000 त्यांना भुर्दंड बसेल. परंतु जे जुने अर्जदार आहेत 2024चे, त्यांना हा ऑप्शन सध्या तरी काही फायद्याचा ठरणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पूर्ण माहिती पाहिलेली आहे. आता घर कॅन्सल करायचं का कंटिन्यू करायचं हे आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला वाटतं ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. लोकांना डिसिजन घेण्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल. जर चॅनलवर प्रथमतः आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. जर काही अडचणी असतील, शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू सो मच.